तर महेंद्र दळवी आपल्या सोबत आहे। अधिवेशनामध्ये तुम्ही दाखल झालेला आहात। काल कॅश बॉम्ब टाकला अंबादास दानवे यांनी तुमच्यावरती, एक व्हिडिओ दाखवला। याची काही सत्यता तुम्ही तपासली? काही बोलणं झालं वरिष्ठांशी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत काही बोलणं झालं? नाही, मी आता आलोय। मी आता साहेबांना देखील भेटेल, मुख्यमंत्री महोदयांना भेटेल आणि माझं मत तर नक्की मी त्यांना सांगेल जे घडलं। पण अंबादास दानवे असं म्हणतात की पक्षांतर्गतच काही लोक आहेत जे शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नेत्यांच्या मागे लागले। अंबादास दानवेकडे आता कुठलं काम उरलेलं नाही आहे। त्यांना आमदारकीचे डोहाळे पडतात असं मला वाटतं आणि म्हणून मातोश्रीला खुश करण्यासाठी, उद्धव साहेबांना खुश करण्यासाठी, शिवसेना नेत्यांना खुश करण्यासाठी अशा पद्धतीने कुठेतरी सनसनी पसरवायची आणि प्रकाश जोरात जाऊन लोकांसमोर यायचं हे त्यांचं काम आहे। आणि म्हणून त्यांना सांगितलं, खरं तर या गोष्टीमध्ये ते ब्लॅकमेलिंग करतात। मी तर सरळ आहे, मी त्यांना प्रति आव्हान दिलं, त्यांच्याकडे आणखी कुठले फोटो असतील त्यांनी अपलोड करावेत ना, त्याला काय प्रति चॅलेंज आहे किंवा त्यांनी कुठल्याही चॅनलवर डिबेटला यावं, माझी तयारी आहे। नक्कीच तुम्ही म्हटलंय की जर यामध्ये मी दोषी असेल तर मी राजीनामा देईन, तुम्ही ठाम आहात तुमच्या भूमिका? एका 100% ठाम आहे। नक्कीच, पण तुम्हाला काय मागे काय आहे याची, हा व्हिडिओ कसा तयार करण्यात आला? कारण व्हॉट्सअप व्हिडिओ दिसतोय, त्यामध्ये छोट्या विंडोमध्ये पैशाचे बंडल दिसत आहेत, मोठ्या विंडो तुम्ही दिसतायत, हा व्हिडिओ रेकॉर्ड करून बाहेर आला, ट्विट केला त्यांनी, कसं पाहता याकडे? बघा, अंबादास दानवेने याच्या मदतीने तो सगळा मार केला फोटो आहे। आता अंबादास डोळे पडतात, मी सांगितलं मगाशी, त्यांच्याकडे कुठलं पद नाही आहे, तर मातोश्रीला खुश करण्यासाठी अशा पद्धती सनसनी पसरावी आणि ते शिंदे गटाच्या आमदाराला बदनाम करावं, त्याचे मी एक आहे। आणि त्यात त्रिवार जर सत्यता असेल, अंशता असेल, तरी मी माझ्या आमदारकीचा राजीनाम्याला आत्ताही तयार आहे, उद्याही तयार आहे आणि परवाही तयार आहे। संघर्ष सध्या रायगडमध्ये सुरू आहे। सुनील तटकरे म्हणतात की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे। चांगली गोष्ट आहे जर त्यांनी या चौकशी मागितली असेल, कारण आक्षेपार्ह त्यांच्यावरती आम्ही काल बोललो आहे आणि जे सत्य आहे, कारण तो जो फोटो त्यांनी व्हायरल झाला आहे तो त्याच बाईटमधला फोटो आहे। असे प्रत्येक नेत्याचे हजारो फोटो असतात, पण तोच फोटो कसा त्यांच्याकडे गेला आणि म्हणून एकंदर झालेल्या आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप टोकाचे झाले। त्याचा राग त्याग व्यक्त करून कुठेतरी शिंदे गटाला किंवा आम्हाला बदनाम करायचं हे त्याच्यामागचं षडयंत्र आहे। आणि म्हणून त्यांनी मगाशी माझ्यावरती काहीतरी बोलले। आता ते महाराष्ट्राचे राजकारणाचे खूप मोठे संत आहेत तटकरे साहेब, तेव्हा त्यांची माहिती आपल्याला नक्की माहिती आहे, त्यांचे झालेले प्रकार माहिती आहे आपल्याला। अजून जखमा काय माटलेले नाही आहेत, चालू आहेत, कधीतरी उफळून आली की त्यांना कळेल। नक्कीच, पण हा संघर्ष वाढेल भविष्यामध्ये रायगडमध्ये। अर्थात तटकरे ना, बघा, एका पॉलिटिकल आक्षेप दुसरतात आणि आपल्याच कुटुंबाला पुढे घेऊन जायची करतात। त्यांच्याच पक्षामध्ये आज दुही माजलेली आहे। आपण मग सांगितलं त्यांच्या पक्षामध्ये आजच्या ते वादंग समोर करता तटकरेच आहे। दळवी आणि दळवी साहेब याचं कनेक्शन आहे, अंबादास दानवे आणि तटकरे यांचं काही कनेक्शन? 100%। आणि याबाबत तुमचं पुढचं पाऊल काय असणार? मी आता विधिमंडळामध्ये केल्यानंतर मग आपल्यासमोर बोलेल। धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो आपली भूमिका मांडलेली आहे। महेंद्र दळवी आता पोहोचलेले आहेत नागपूर अधिवेशनामध्ये, निवेदन मांडणार आहेत आणि आपली भूमिका सुद्धा मांडणार आहेत। थेट सुनील तटकरे यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले। पर्सन सचिन गायकवाड, TV9 मराठी, नागपूर।